यजमान प्रतिनिधी म्हणून नेहमी सर्वांना विनंती करतो त्यांनी स्थान सन्माननीय दिग्गज यानंतर महत्वाचा भाग म्हणजे आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आपण का करणार आहे व कशा पद्धतीने ते जाणून घेतलं त्यामागची धोकी काय स्पष्ट झाली म्हणून मी आपल्या पुन्हा सिनेमाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व क्रियाशील सदस्य सन्माननीय किरणजी बारसे सर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे हेतुपत्र या ठिकाणी परिवार गेल्या 2 वर्षापासून कार्यरत आहे. या अंतर्गत हा मासिक विशेष आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आमचा विशेष गृहप्रकल्पाने उद्देश हाच होता की यामध्ये समाजाचं संघटन व्हावं, विचारांची देवाणघेवाण होती आणि त्यामध्ये समाजाला काहीतरी मिळावं, काही हिताच्या गोष्टी या ठिकाणी व्हाव्या. त्या अंतर्गत आज आपण या ठिकाणी कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान या ठिकाणी करतो आहे. त्यामध्ये अनुराग साहेब या विद्यार्थ्यांना 99% गुण प्राप्त झाल्याचं त्याचा आपण या ठिकाणी सत्कार करतो आहे. त्याचप्रमाणे आदर्श नागरिकाने भाग्यश्री देवेंद्र ठाकरे, श्रुती दिनेश राऊत, श्रावणी विक्रम मानले मुलांना जे गुण मिळालेले आहे त्या ठिकाणी बसलेल्या आपण जे पालक आहोत त्या पालकांच्या पतीच्या मार्गाची गणित जे होते पर्सेंटेज एवढे कोणी मिळालेले आहे 99% या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय विकास पाटील घाडगे यांना या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून स्थान ग्रहण करण्याची विनंती करतो. आपण प्रमुख अतिथी आम्ही सर्व एका परिवाराचे सदस्य आहोत. आपण एक अतिथी आहे. सोबतच त्या ठिकाणी 3 व्यक्तींचा विशेष सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यामध्ये साहिल वानखळे हा विद्यार्थी नीट परीक्षेमध्ये गव्हर्नमेंट एज्युकेशनसाठी तो पात्र ठरलेला आहे. त्याचा या ठिकाणी सन्मान आपण करतो आहे. आपल्या देशाचे संपर्क प्रमुख प्रधान यांची दिग्रस पतसंस्थेच्या अध्यक्षपदावर निवड झाली असल्याने त्यांचा सुद्धा विशेष सत्कार आपण या ठिकाणी करतो आहे. त्या पतसंस्थेची रोपण विकास पाटलांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या समोरच त्यांचा सत्कार आपण आज या ठिकाणी करतो आहे. आणि तिसरा म्हणजे माझा भाचा पराग चौधरी हा सीए परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला आणि विशेष म्हणजे तो
घरी अभ्यास करून तो पात्र बनलेला आहे आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये किंवा 2 वेळा आला. त्यामुळे बऱ्याचपासून या ठिकाणी आपण या ठिकाणी सन्मान करतो आहे. आपण सर्व कुणबी समाज बांधव हा ओबीसीचा प्रमुख घटक आहोत. त्यामुळे या ठिकाणी ओबीसी समाज संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आपण आमंत्रित केलेलं आहे आणि ओबीसी संदर्भात या राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ज्या समस्या आहेत त्या संदर्भात आपल्याशी दिवस हे करणार आहे. त्यामुळे उपस्थित आहे, चोपडे सर आहेत, सागर निवडे आहे. त्यामुळे आपल्या ओबीसी बांधवांच्या समस्या संदर्भामध्ये ही मंडळी आपल्याशी दिवस करणार आहे. त्या दृष्टीने सुद्धा आयोजन महत्वाचं आहे. आपण प्रत्येक विषयाला ज्यांचा वाढदिवस असतो त्यांचा आपण या ठिकाणी वाढदिवस सुद्धा साजरा करतो. आज आपल्यामध्ये सुधीर भोवाडे त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवसाचं सुद्धा आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. तर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं असतं केलं घेत आपल्याला प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या सर्वांसमोर सरांनी मोठ्या शब्दांमध्ये मांडली आहे. आपण आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव या विधीनुसार या सद्गुरूनुसार आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करू. मी प्रथमतः आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राध्यापक विनोदजी नागडे सर यांचं पुष्पगुच्छ स्वागत करण्याकरिता मी दीपक वानखडे यांना आपण जास्त वेळ वाया न घालता आज जो आपला महत्त्वाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत केली, कठोर मेहनत करून ज्यांनी यश गाठलं आहे व त्यासोबतच त्यांच्या अभ्यासक्रमावरून जे पालक त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहिले त्या विद्यार्थ्यांचा व त्या पालकांचा आपण या ठिकाणी गौरव शील देऊन सन्मानचिन्ह देऊन त्यांचा आपण या ठिकाणी अभिनंदन करून कौतुक करूया. सर्वप्रथम मी अनुराग साहेबराव इंगळे ज्यांनी 99% गुण प्राप्त केले आहे त्या अनुराग साहेबराव इंगळे यास त्यांच्यावर आमंत्रित करतो. त्याचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी त्यांच्यावर आमंत्रित करतो.
व मी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक माणूस विनंती करून त्यांनी साहेबांची योगी यांचं गौरवपत्र व यांचा मुलगा करुणेश व त्यानंतर अनुराग या दोघांनी प्रथमेशच्या गुणांची बरोबरी साधण्याचा प्रयत्न अनुरागने सुद्धा केलेला आहे. परंतु जेवढ्या त्याला त्याच्या देशाला थोडीशी यांनी शिकवण्यापासून बोलायची पाहिजे. त्यानंतर नावाप्रमाणेच असणारा आदर्श रामगिरी मोहाणे यांनी सुद्धा 70.40% गुण प्राप्त केले आहे. त्याबद्दल आदर्श रामगिरी मोहाणे यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मानचिन्ह गौरवपत्र देऊन त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करूया व विद्यार्थ्यांचं कौतुक करूया. मी पुन्हा एकदा सन्माननीय यश यांना विनंती करतो की पुढील विद्यार्थी जे शांतपणे संयमी आहे चिकाटीचा नंबर माहिती भाग्यश्री देवेंद्र ठाकरे यांनी 2010 96% गुण प्राप्त केले आहे व आपल्या पालकांचं आणि कुटुंबाचं नाव जे मोठं केलं आहे त्या भाग्यश्री देवेंद्र ठाकरेची या ठिकाणी उपस्थित करणारी माझ्यावर आमंत्रित करतो. गौरवपत्र व सन्मानाची मिळवून त्यांचं गौरव करावं. त्यानंतर श्रुती निलेश राऊत जी चर्चा आहे परंतु अभ्यासाची शिकायची जी आपल्याला दिसते की श्रुती निलेश राऊतने 10व्या वर्गामध्ये 92.60% गुण प्राप्त केले आहेत. तिचे स्वकीय आहे त्यांना गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सुद्धा या ठिकाणी करून कौतुक. इयत्ता 10वी व 12वी परीक्षेमध्ये आपल्या कर्तृत्वाची उत्कृष्ट कामगिरी करून ज्यांनी शैक्षणिक यश संपादन केले त्यांना गौरवपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे, चिकाटीचे आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचे हे फळ होते. त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरता आणि नवीन उंची गाठण्याकरता प्रेरणा देण्याचं काम यावेळी ऋणानुबंध परिवारानं केले. सोबतच 3 व्यक्तींचा विशेष सत्कार या ठिकाणी करण्यात आला. त्यामध्ये पराग वीरेंद्र चौधरी यांनी CA चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल त्यांना विशेष गौरवपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. आर्नी येथे घरच्या घरी अभ्यास करून कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार न घेता मिळवलेले यश त्याच्या जिद्द, शिस्त आणि आत्मविश्वासाचे द्योतक होते. CA सारख्या अत्यंत आव्हानात्मक परीक्षेत मिळवलेले हे यश केवळ वैयक्तिक कर्तृत्व नसून अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. ध्येय स्पष्ट, प्रयत्न सातत्यपूर्ण आणि मेहनत प्रामाणिक असेल तर यश निश्चितच मिळते. तसेच साहिल अनंतकुमार वानखडे या विद्यार्थ्याने नीट परीक्षेमध्ये अतुलनीय यश मिळवल्याबद्दल त्याचा सुद्धा अभिनंदन पत्र देऊन सत्कार करण्यात आला. मागील वर्षी झालेल्या नीट परीक्षेमध्ये अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करून त्यांनी आपली कठोर मेहनत आणि अभ्यासवृत्ती दाखवली. अभ्यासवृत्ती सिद्ध केल्यामुळे या दैदिप्यमान यशाबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात आले.
अनंतकुमार वानखडे व आई सौ प्रीती वानखडे यांनी आपल्या पल्ल्याला या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेल्या कष्टांच्या आणि मार्गदर्शनाचे अभिनंदन या ठिकाणी करण्यात आले, कारण पालकांच्या योगदानाशिवाय अशक्य असतं. आणखी एक विशेष सत्कार आपण केला ते म्हणजे प्रवीण श्रीराम महल्ले, आपल्या ऋणानुबंध परिवाराचे सक्रिय कार्यकर्ते यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था दिग्रस या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना अभिनंदनपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून संस्थेच्या स्थापनेपासून निस्वार्थ भावनेने केलेल्या अविरत सेवेला, प्रामाणिक कार्यशैलीला आणि दूरदर्शी नेतृत्वाला मिळालेली योग्य पावती आहे. विकास पटेल यांच्यासोबत पतसंस्थेच्या पायाभरणीपासून ते आजच्या भक्कम आणि विश्वासार्ह उभारणीपर्यंतचा प्रवास हा त्यांच्या कर्तृत्वाचा साक्षीदार आहे. शून्यातून सुरुवात करून आज संस्थेचा भव्य डोलारा उभा करण्यात आपण सिंहासारखेच कर्णधार म्हणून जी भूमिका बजावली ती सर्व सभासदांसाठी प्रेरणादायी आहे. आपली अभ्यासवृत्ती, विनयशील स्वभाव, पारदर्शक कार्यपद्धती, सर्वांना प्रेमाने सोबत घेऊन चालण्याची हातोटी आणि संस्थेच्या प्रगतीसाठी अखंड झटणारी वृत्ती हीच आपल्या खऱ्या नेतृत्वाची ओळख आहे. पदाचा मोठेपणा माणसामुळे वाढतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे आपण आहात. पदाचा अभिमान न बाळगता कर्तव्याला प्रथम स्थान देत प्रत्येक सभासदाच्या विश्वासाला न्याय दिला, म्हणूनच आपण सर्वांच्या मनातील अजात शत्रू म्हणून ओळखले जातात. नेतृत्वाखाली संस्था अधिक सक्षम, प्रगत, आधुनिक आणि सभासदाभिमुख होईल याचा सर्वांना दृढ विश्वास आहे. सदर कार्यक्रमास ऋणानुबंध परिवारातील बहुसंख्य सभासद उपस्थित होते. ओबीसी समाज संघटनाच्या वतीने विचारमंथन शिबिर सुद्धा या ठिकाणी संपन्न झाले. त्यामध्ये श्री चोपडे सरांनी अत्यंत मौल्यवान मार्गदर्शन केले. यावेळी आपल्या ऋणानुबंध परिवाराचे सदस्य श्री सुधीर भाऊ अडकिने तथा चोपडे सर यांचा वाढदिवस सुद्धा या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. केक कापून या ठिकाणी हा वाढदिवस अत्यंत उत्साहात, आनंदात पार पडला. सदर कार्यक्रमात पार्टी तो कभी से शुरू हुई है, पर भाई मेरी तो एंट्री नहीं हुई है. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ऋणानुबंध परिवाराचे सर्व संपर्क प्रमुख, बिशिपचे आयोजक यजमान ॲडव्होकेट नरेश इंगोले साहेब, शंकर पाटील, पुरस्कार घाडगे तथा असंख्य समाजबांधवांनी अथक परिश्रम घेतले. आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना शेअर करा.